Now students, we will see the next point from this lesson, and that is energy. Here some examples are given. What will happen if a pot having a plant is kept in dark? जर एखादी कुंडीमध्ये असलेलं रोप, ती कुंडी आपण अंधारामध्ये ठेवली, जिथे सूर्यप्रकाश येणार नाही अशा ठिकाणी ठेवली, तर काय होईल? तर द प्लांट लँग्विशेस, म्हणजेच ते वीक होईल प्लांट, ते छान तजेलदार वाढणार नाही, त्याची चांगली ग्रोथ होणार नाही. म्हणजेच ते कोमजेल झाड, त्याला चांगलं खतपाणी सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं त्याचं अन्न तयार होणार नाही आणि त्याच्यामुळं ते पूर्ण कमकुवत होईल झाड. त्याच्यानंतर ऑन इन्क्रीजिंग द वॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टीम ऑर टी व्ही बियॉन्ड अ लिमिट. जर टी व्हीचा साऊंड असेल किंवा एखादं म्युझिक सिस्टीम आणि त्याचा आवाज तुम्ही जर भरपूर वाढवला तर काय होईल? तर द वेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. जे वेसल्स आहेत, ज्या वस्तू आहेत घरामध्ये, त्या काय व्हायला लागतील? व्हायब्रेट व्हायला लागतील. त्याच्यानंतर कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. आता कॉन्व्हेक्स लेन्स ही एक ऑप्टिक डिव्हाइस आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे? पॅरलल येणारे सनरेज जर त्याच्यावरती पडले तर ते सगळे सनरेज आफ्टर रिफ्लेक्शन काय होणार आहेत? रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ते सनरेज एका पॉईंटला एकत्र येणार आहेत आणि तसं झालं आणि त्या पॉईंट म्हणजे जिथं ते सनरेज एकत्र येणार आहेत त्या ठिकाणी जर पेपर असेल तर तो पेपर काय होणार आहे? बर्न होणार आहे. आता ह्या तिन्ही केसेसमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की ते प्लांटची ग्रोथ चांगली न होणे याला कारणीभूत काय आहे? ते डार्कमध्ये प्लांट ठेवलं आहे. मग प्लांटची वाढ चांगली होण्यासाठी ते प्लांट कुठे ठेवायला पाहिजे? सनलाईटमध्ये असायला पाहिजे, म्हणजे त्याला एनर्जी मिळणार आहे सनलाईटकडून, मग ते प्लांट चांगलं ग्रो होणार आहे. आता इथे म्युझिक सिस्टीमचा साऊंड जर इन्क्रीज केला, वॉल्यूम इन्क्रीज केला तर काय होणार आहेत? जे वेसल्स आहेत घरामधले, जे काय वस्तू आहेत त्या व्हायब्रेट होणार आहेत, त्या वाजायला लागतील, हादरायला लागतील, कंप पावतील आणि एक आवाज त्यांच्यामधून येईल. म्हणजेच इथं हे घडण्यासाठी म्युझिक सिस्टीम म्हणजेच त्याच्यामधून जो साऊंड प्रोड्यूस होतो त्या साऊंडमध्ये काय आहे? एक प्रकारची एनर्जी आहे आणि त्या एनर्जीमुळं वेसल्स काय होणार आहेत? व्हायब्रेट होणार आहेत. त्याच्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे, त्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती सनलाईट फॉल झाल्यानंतर ते एका पॉईंटला फोकस होणार आहेत. म्हणजेच त्या सनलाईटमध्ये प्रत्येक रेजमध्ये जी एनर्जी आहे ती एकत्र आल्यानंतर एका पॉईंटला टोटल हीट एनर्जी, आता सनरेजमध्ये हीट एनर्जी असणार आहे आणि एका पॉईंटला असंख्य सनरेज जर आले तर तिथली त्या पॉईंटची हीट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, हीट एनर्जी वाढणार आहे आणि त्या वाढलेल्या हीट एनर्जीमुळं तिथं जर पेपर असेल किंवा वाळलेली पानं असतील फोकस ठेवलेली तिथे, तर ती काय होणार आहेत? बर्न होणार आहेत. म्हणजे पेपर बर्न होणे, वेसल्स व्हायब्रेट होणे, प्लांट चांगलं ग्रो होणे यांच्यासाठी काय लागणार आहे? एक एनर्जी लागणार आहेत आणि मग इथे तुम्हाला सनलाईटची एनर्जी लागणार आहे प्लांट प्रॉपर ग्रो होण्यासाठी. vessels of house vibrate when the music system वॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टीम इज इन्क्रीज्ड, म्हणजे तिथं साऊंड एनर्जीमुळं ते घडणार आहे. आणि थर्डमध्ये पेपर बर्न होणार आहे. हे कशामुळं होणार आहे? तर हीट एनर्जी प्रेझेंट इन द सनलाईट याच्यामुळं ते बर्न होणार आहे. आता हे जे काय वेगवेगळे तुम्ही वर्क बघितले ते परफॉर्म होण्यासाठी एनर्जी लागणार आहे. आता म्हणजेच पुढचा पॉईंट आपला आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे काय असणार आहे? तर एनर्जीची डेफिनेशन काय येणार आहे? तर द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. त्या बॉडीची ती काय असणार आहे? एनर्जी. एखाद्या बॉडीची काम करण्याची जी क्षमता आहे दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी. आता वर्क आणि एनर्जी हे दोन्हीचेही युनिट्स काय असणार आहेत? सेम. वर्क आणखीन एनर्जी त्यांचे युनिट्स SI युनिट आणि CGS युनिट सेम असणार आहेत. SI युनिट ऑफ एनर्जी जूल असणार आहे आणि CGS युनिट पण काय असणार आहे? अर्ग असणार आहे. आता एनर्जी जी आहे ती एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये एक्झिस्ट होत असते. एनर्जी एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म्स आणि ते कोणते डिफरंट फॉर्म्स आहेत एनर्जीचे? तर मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी
electromagnetic energy, chemical energy, nuclear energy and solar energy. These are different forms of energy. आणि आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला पुढचा भाग जो बघायचा आहे तो तुम्ही मेकॅनिकल एनर्जी बघणार आहात. आणि मेकॅनिकल एनर्जीचे 2 टाईप्स आहेत, पोटेन्शियल एनर्जी अँड द सेकंड इज कायनेटिक एनर्जी. आता तुम्ही एनर्जी हा लेसन किंवा एनर्जी म्हणजे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे तुम्ही 6th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणजे कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल्स कोणते असतील, पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणायचं आहे त्याचे एक्झाम्पल्स कोणते असतील हे पण तुम्ही आधी स्टडी केलेलं आहे. आता एखाद्या ऑब्जेक्टला जर मोशन असेल, मोशनमध्ये ऑब्जेक्ट असेल आणि त्या मोशनमुळं जी एनर्जी त्या ऑब्जेक्टला मिळते दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे किंवा त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे त्याच्यावरून, त्याच्या पोझिशनवरून किंवा त्याच्या स्टेटवरून जी एनर्जी ऑब्जेक्टला मिळते दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. तुम्हाला वॉटर स्टोर्ड इन डॅम हे जर म्हटलं तर इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. वॉटर स्टोर्ड इन डॅम हॅज पोटेन्शियल एनर्जी. पण जर आपण त्या डॅममधलं वॉटर जर फ्लो होत असेल, फ्लोईंग वॉटर, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे. हिअर नाव वी विल सी कायनेटिक एनर्जी. आता बघा इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. जर काय होईल विचारले, व्हॉट विल हॅपन इफ इन द फॉलोइंग केसेस. एक फास्ट क्रिकेट बॉल जर स्टंपवरती स्ट्राईक झाला तर काय होणार आहे, तर बॉल मोशनमध्ये आहे म्हणून त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे. तो स्टंपवरती ज्या वेळेला कोलाईड होणार आहे, स्ट्राईक होणार आहे, त्यावेळेस ते स्टंप ब्रेक होतील किंवा ते मूव्ह होतील. म्हणजे बॉलची एनर्जी कुणाला मिळणार आहे, स्टंपला मिळणार आहे आणि त्या स्टंपमध्ये मोशन दिसेल, काही मुवमेंट दिसणार आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, द स्ट्रायकर हिट्स अ कॉईन इन द कॅरम बोर्ड. कॅरम खेळत असताना जर स्ट्रायकरनं आपण एखाद्या कॉईनला स्ट्राईक केलं तर काय होणार आहे, हिट केल्यावरती काय होणार आहे, ती कॉईन मोशनमध्ये जाणार आहे. आणि म्हणजे स्ट्रायकरची एनर्जी, कायनेटिक एनर्जी स्ट्रायकरची ती कॉईनला मिळणार आहे आणि ती कॉईन त्याच्यामुळं काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, ती मोशनमध्ये जाणार आहे. वन मार्बल स्ट्राईक्स अनादर इन द गेम ऑफ मार्बल. म्हणजे गोट्या खेळत असताना एका गोटीनं दुसऱ्या गोटीवरती हिट केल्यावरती ती दुसरी गोटी जी स्थिर आहे तिच्यामध्ये पण आपल्याला काय दिसतं, मोशन दिसते. म्हणजेच दीज आर एक्झाम्पल्स ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीमुळं काय दिसणार आहे, स्टंपमध्ये मोशन दिसणार आहे. स्ट्रायकरनं कॉईनला मारल्यावरती कॉईन सोंगटी जी आहे ती सोंगटी आपल्याला कॅरम बोर्डवरती मूव्ह होताना फास्ट दिसते. त्याचबरोबर गोट्या खेळत असताना एका गोटीनं दुसऱ्या गोटीला मारल्यावरती ती स्थिर गोटीसुद्धा काय दिसते आपल्याला, मोशनमध्ये गेलेली दिसते. या सगळ्या एक्झाम्पल्सवरून आपल्याला काय समजतं, एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट जर स्टेशनरी ऑब्जेक्टवरती स्ट्राईक झाला तर जो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे तो स्टेशनरी ऑब्जेक्टसुद्धा काय होतो, मूव्ह होतो. म्हणजेच आणि ती मूव्ह करण्यासाठी त्याला एनर्जी जी आहे ती एनर्जी कुणापासून मिळणार आहे, जो ऑब्जेक्ट मूव्हिंग आहे त्या मूव्हिंग ऑब्जेक्टकडून काही एनर्जी त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मिळते आणि त्याच्यामुळं तो स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशनमध्ये जातो. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय, स्थिर असलेला ऑब्जेक्ट, त्याला म्हटलेला आहे स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजेच कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन काय येणार आहे, तर इट इज द एनर्जी विच ॲन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये एनर्जी कुणामुळं आहे, बिकॉज ऑफ इट्स मोशन, त्याच्या मोशनमुळं एनर्जी आहे. त्या एनर्जीला काय म्हटलेलं आहे, कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी, आता द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. आता एनर्जी आणखीन वर्क यांच्यामध्ये काय आहे, दे हॅव सेम SI युनिट अँड CGS युनिट, त्यांचे युनिट्स सेम आहेत. आणि आता हे इम्पॉर्टंट, कोणतंही वर्क करण्यासाठी एनर्जी युटिलाइज केली जाणार आहे, एनर्जी वापरली जाणार आहे. द वर्क डन बाय द फोर्स म्हणजे फोर्समुळं
जे स्टेशनरी ऑब्जेक्टमध्ये जो वर्क केला जाणार आहे तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार आहे आणि जे वर्क केलं जाणार आहे ते कशाच्या इक्वल असणार आहे, कायनेटिक, त्या ऑब्जेक्टनं गेन केलेल्या कायनेटिक एनर्जी एवढं असणार आहे. त्याला जी कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जी जेवढी त्यानं घेतलेली आहे, स्टेशनरी ऑब्जेक्टला एखादा मोशनमध्ये असलेला ऑब्जेक्ट येऊन स्ट्राईक होतो त्यावेळेस त्यानं जेवढी कायनेटिक एनर्जी गेन केलेली आहे तेवढंच वर्क त्या ऑब्जेक्टवरती झालेलं असणार आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट कोणतं आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी ही कशाच्या इक्वल असणार आहे, वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी डिनोटेड बाय KE. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट आणि वर्क डन म्हणजे काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. F एवढा फोर्स अप्लाय केल्यावरती S एवढी डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्या ऑब्जेक्टनं गेन केलेली कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता याच्या पुढचा भाग तुम्हाला बघायचा आहे आणि तो कोणता आहे, तर त्याच्याही आधी तुम्ही आता जे काय बघितलं एनर्जी, त्याच्यानंतर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज, मेकॅनिकल एनर्जीजचे टाईप्स, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्यातल्या कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन हे तुम्ही आत्ता बघितलं. आता ह्याच्या पुढचा भाग म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड v इज द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे म्हणजेच त्याला काही व्हेलॉसिटी असणार आहे आणि व्हेलॉसिटी आहे म्हणून त्या व्हेलॉसिटीमुळं असलेल्या एनर्जीला, मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असलेली एनर्जी जी आहे त्याला म्हटलेलं आहे कायनेटिक एनर्जी. आणि तो पार्ट आपल्याला पुढचा बघायचा आहे. काय डिराईव्ह करायचं आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी डिराईव्ह करायची आहे आणि त्याच्यासाठी एक्सप्रेशन काय आहे ते बघायचं आहे. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहे, हाफ mv². आता हे काढलं, हे डिराईव्ह करताना पहिल्यांदा काय सपोज करायचं आहे, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्ज बिकॉज ऑफ ॲन अप्लाइड फोर्स. एक ऑब्जेक्ट आहे, स्टेशनरी आहे ऑब्जेक्ट आणि त्याचा मास काय आहे m आणि ते मोशनमध्ये जाते किंवा ते मूव्ह होतं आहे. कशामुळे मूव्ह होतं, अप्लाइड फोर्समुळं. मग स्टेशनरी आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला म्हणून लेट्स u बी इट्स इनिशियल वेलॉसिटी u आणि इनिशियल वेलॉसिटी स्टेशनरी असल्यामुळं यूची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. अप्लाइड फोर्स जे आहे तो कशानं दाखवला आहे, कॅपिटल F. लेट द अप्लाइड फोर्स बी कॅपिटल F. आता या अप्लाइड फोर्स अप्लाय केल्यामुळं काय होणार आहे, ते ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे आणि मोशनमध्ये असलेले ऑब्जेक्ट काय होत असतो, ॲक्सिलरेट होत असतो आणि त्याचं ॲक्सेलरेशन जर a असेल आणि इन टाईम t त्याला एक व्हेलॉसिटी मिळणार आहे आणि ती व्हेलॉसिटी जर स्मॉल व्हीनं डिनोट केली तर त्याच्यामुळं जे काही टाईम टीमध्ये होणारं डिस्प्लेसमेंट जे आहे ऑब्जेक्टचं ते कशानं डिनोट केलेलं आहे, एसनं डिनोट केलं असेल तर आपल्याला पहिल्यांदा वर्क डन ऑन द ऑब्जेक्टसाठी वर्क इज इक्वल टू F इंटू S. हा स्केलर प्रॉडक्ट आहे म्हणजेच वर्क इज इक्वल टू F इंटू S हे लिहिता येतं. आता याच्यामध्ये तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे वर्कचा, वर्क इज इक्वल टू F इंटू S, याच्यामधला फोर्स, या फोर्ससाठी तुम्ही एक फॉर्म्युला यूज करणार आहात, एससाठी एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन बघितलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही फोर्स इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. न्यूटन्स इक्वेशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशनवरून फोर्स इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. त्याचबरोबर न्यूटन्स कायनॅमॅटिकल इक्वेशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे त्याच्यावरून एसची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येते, एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at². आता याच्यामध्ये यूची व्हॅल्यू जर 0 घातली तर ही पहिली टर्म पूर्ण काय येणार आहे, 0. म्हणून तुम्हाला एस इज इक्वल टू काय मिळणार आहे, हाफ at². ही झाली एसची व्हॅल्यू आणि सेकंड लॉ ऑफ मोशनवरून एफची व्हॅल्यू काय आहे, ma. सेकंड इक्वेशन ऑफ मोशनवरून एसची व्हॅल्यू, तुम्ही यूची व्हॅल्यू त्याच्यामध्ये घातल्यावरती तुम्हाला एसची व्हॅल्यू काय मिळाली, एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हाफ at². आता ही एफची व्हॅल्यू आणि ही एसची व्हॅल्यू कशामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे, तर
इन दिस इक्वेशन W इज इक्वल टू F इंटू S याच्यामध्ये जर घातली तर W इज इक्वल टू MA इंटू हाफ AT स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला हाफ लिहिलं M आणि A इंटू A काय येणार आहे A स्क्वेअर T स्क्वेअर म्हणून त्याला कॉमन इंडेक्स दिला म्हणून काय मिळणार आहे तुम्हाला W इज इक्वल टू हाफ M इंटू ब्रॅकेट काय आहे AT होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्सचं मोशनचं पहिलं इक्वेशन, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे V इज इक्वल टू यू प्लस AT. आता याच्यामध्ये यूची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर V इज इक्वल टू काय येणार आहे AT. V इज इक्वल टू AT देअरफॉर V स्क्वेअर इज इक्वल टू AT होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच या थर्ड इक्वेशनमध्ये AT होल ब्रॅकेट स्क्वेअरसाठी काय सबस्टिट्यूट करायला येणार आहे तुम्हाला V स्क्वेअर सबस्टिट्यूट करायला येणार आहे म्हणून W इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर हे इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि आता इम्पॉर्टंट स्टेटमेंट कोणतं आहे द कायनेटिक एनर्जी गेन बाय ॲन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट म्हणून तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायला येतं कोणतं आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू W KE इज इक्वल टू W आणि मग ह्या Wची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर. हे तुमचं झालं एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. तुम्हाला हा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. हा क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला कसा सॉल्व करायचा आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी एक स्टेशनरी ऑब्जेक्ट त्याचं मास M त्याच्यावरती फोर्स F अप्लाइड केल्यामुळं त्याच्यामध्ये जे ॲक्सिलरेशन मिळणार आहे त्या ॲक्सिलरेशनमुळं व्हेलॉसिटी त्याची चेंज होणार आहे. टी टाईमनंतर V व्हेलॉसिटी एवढी असेल V एवढी व्हेलॉसिटी असेल तर होणारं डिस्प्लेसमेंट हे कशानं डिनोट करायचं आहे Sनं डिनोट करायचं आहे. आणि पहिलं स्टेटमेंट वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट हे कशाचे इक्वल असणार आहे W इज इक्वल टू F इंटू S. मग याच्यामध्ये तुम्हाला Fसाठी व्हॅल्यू काढायची आहे. F हे कशानं सबस्टिट्यूट करणार आहात MA आणि हे कशावरून घेतलं आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन त्याच्यावरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर Sसाठी सुद्धा सबस्टिट्यूशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर हे यूज करायचं आणि याच्यामध्ये यूची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची 0 बिकॉज द ऑब्जेक्ट इनिशियली द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट म्हणून यूची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे आणि ते सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे S इज इक्वल टू हाफ AT स्क्वेअर. आता जे W इज इक्वल टू F इंटू S होतं त्याच्यामध्ये Fची व्हॅल्यू MA आणि Sची व्हॅल्यू हाफ AT स्क्वेअर सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे W इज इक्वल टू हाफ M ब्रॅकेटमध्ये AT होल ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वेशन मिळेल. आणि आता याच्यानंतर तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं आहे V इज इक्वल टू U प्लस AT. याच्यामध्ये यूची व्हॅल्यू 0 घातली तर V इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे AT देअरफॉर V स्क्वेअर इज इक्वल टू AT होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्या AT होल ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू V स्क्वेअर ह्या इक्वेशन 3मध्ये सबस्टिट्यूट केलं तर W इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर मिळणार आहे. आणि दिस इज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ह्याच्यानंतर हे स्टेटमेंट डायरेक्ट लिहायच्या आधी तुम्हाला हे लिहायचे द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टनं जी गेन केलेली कायनेटिक एनर्जी आहे ती कशाच्या इक्वल आहे त्याच्यावरती झालेल्या वर्क एवढी ऑब्जेक्टवरती जे वर्क झालं त्याच्या एवढी ती असणार आहे म्हणून हे इक्वेशन तुम्हाला लिहिता येतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू W आणि मग Wची व्हॅल्यू घाला आणि मग तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळणार आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर. हे झालं एक्सप्रेशन. मग तुम्हाला हे झाल्या हा क्वेश्चन तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी.